हा व्हिडिओ आहे मुंबईच्या वरळी परिसरात भाजप महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेला क्षणाचा, ज्यामुळे अशाच रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या एका सामान्य महिलेने थेट रस्त्यावर उतरून मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारलं. व्हायरल व्हिडिओनुसार ही महिला आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात होती, पण मोर्चामुळे ती अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडली. अखेर संतापलेल्या अवस्थेत ती गाडीमधून उतरली आणि थेट मोर्चाच्या मध्यभागी जाऊन गिरीश महाजन यांना सुनावू लागली. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, इथून निघा, तुम्ही ट्रॅफिक जाम केली आहे, जवळच्या मोकळ्या मैदानात जा, तिथे आंदोलन करा ना. महाजन यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण महिलेचा रोष कायम होता. ती म्हणत होती, शेकडो लोक अडकले आहेत, कोणाला कामावर जायचंय, कोणाला मुलांना शाळेतून घ्यायला जायचंय, हे तुम्हाला दिसत नाही का? हे संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद झालं आणि थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल. अनेकांनी त्या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं, कारण ती एकटी नव्हती, तर रोज ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या लाखो सामान्य लोकांचा आवाज ती बनली. दरम्यान ह्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की मोर्चामुळे ट्रॅफिक झाली हे खरं आहे, पण त्या महिलेची भाषा योग्य नव्हती. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. विशेष म्हणजे हा मोर्चा महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस विरोधात आयोजित करण्यात आला होता. म्हणजे एकीकडे महिलांच्या हक्कासाठी आंदोलन आणि दुसरीकडे एका सामान्य महिलेला स्वतःच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठावा लागत होता. आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे महिलांच्या हक्कासाठी मोर्चा काढणं योग्यच आहे, पण जर त्याच वेळी एखादी महिला आपल्या मुलासाठी रस्त्यावर अडकून त्रास सहन करत असेल, तर त्या आंदोलनाचा अर्थ काय उरतो? लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्या आंदोलनामुळे इतरांच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुंबई सारख्या शहरात जिथे प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो, तिथे अशा प्रकारे रस्ते अडवणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न फक्त ट्रॅफिकचाच राहिलेला नाही, तर आंदोलन आणि सामान्य नागरिक यांच्यात संतुलनाचा बनलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.